श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आनंदी राहा. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आजचा दिवस हा आषाढी एकादशीचा आहे आणि आज दिवसभर मी काय काय रुटीन केलं आहे, काय काय रेसिपी केल्या आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पंढरीच्या विठुरायाची कृपा सैदेव तुमच्या सर्वांवर राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि तुम्ही खुश राहा. आजचा हा व्हिडिओ एकादशीचा आहे. माझी घरातली सर्व कामे झाल्यावर, साबुदाण्याची खिचडी बनवून झाल्यावर मी इथे कॅन्टीनला आली होती. आर्मी कॅन्टीनमध्ये कांजूरमार्गला आहे आमची कॅन्टीन. तर मला थोडी ग्लोसरी घ्यायची होती. घरातलं सामान भरायचं होतं ग्लोसरीचं, तर त्यासाठी मी आली होती. तर छोटासा व्हिडिओ काढला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करत आहे आमच्या कॅन्टीनचा. तर एकादशीला तुम्ही पण साबुदाण्याची खिचडी बनवली असेल, रताळी आणली असतील, बरोबर ना? घरी आली, दुपारी झोपली, नंतर 4:30-5 वाजता उठली आणि ब्लॅक कॉफी घेत आहे मी मिस्टरांना आणि मला. आम्ही दोघं ब्लॅक कॉफी घेतो. तर त्याच्यानंतर मग इव्हिनिंगला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. तर इथे मी म्हणजे आता उपाशी तर झोपू शकत नाही ना, मिस्टरांना पण उपवास पकडायला सांगितलं आहे. तर मग राजगिराचं पीठ आणलं होतं, त्याची भाकरी केली आणि बटाट्याची भाजी केली, मिरची जिरा टाकून अशी भाकरी केली. आपण काय आता दुसरं काय टाकू शकत नाही त्या बटाट्याच्या भाजीमध्ये. तर अशा प्रकारे मी रात्रीचं उपवासाचं जेवण केलं होतं. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. गॅस ऑन केला आणि शेंगदाणे भाजणार, बटाट्याच्या भाजीमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकणार आणि मिरचीचा ठेचा बनवून घेणार आणि जिरा टाकणार आणि अशा प्रकारे शेंगदाणे भाजून त्याची मिक्सरला पेस्ट करणार आणि अशा प्रकारे मी बटाट्याची भाजी बनवून घेणार. तर मला सांगायचं आहे की आयुष्य हे एकदाच भेटतं, ते मजेने जगा आणि जगताच आलं पाहिजे. देवशेनी एकादशी म्हणजे विष्णुदेव शिवसागरामध्ये शेषनागावर 4 महिन्यासाठी विष्णुदेव झोपी जातात. देवशेनी एकादशी म्हणजे देवशेनी एकादशीला चतुर्मास असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे कार्तिक मास देव उठणी एकादशीला 4 महिन्याने देव पूर्णपणे उठले जातात. जेव्हा ही एकादशी चालू होते तेव्हा देव उठणी हे 4 महिन्याचे पिरियड असतात. त्यामध्ये शुभ कार्य करायचं नसतं असं म्हणतात. म्हणजे लग्न, जावळ, घर, गाडी या 4 महिन्यामध्ये काही गोष्टी घ्यायच्या नसतात. परत आपण जेवढं नामस्मरण करू देवाचं, जेवढं आपल्याला दानधर्म करता येईल तेवढं दानधर्म आपल्या हातून करायचं. छान छान पुण्याचं काम असतं. तर तुमच्याकडे ही आषाढी एकादशीची अशीच दोन्ही टायमाची तयारी चालू असेल, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे, तर आपल्या गृहिणींचं असंच असतं की काय बनवायचं, काय करायचं उपवासाला. तर अशा प्रकारे मी छोटंसं काहीतरी करून दाखवलं तुम्हाला. आणि इथे राजगिरा पिठाची भाकरी आहे ना, मला जमत नव्हती, गरम पाण्यामध्ये करून टाकली. तर माझे मिस्टर म्हणाले की आपण लाँग ड्राईव्हला जाऊया का, मरीन ड्राईव्हला जरा फिरून येऊया. दुसऱ्या दिवशी संडे पण आहे. तर हे म्हणाले चल फिरायला. तर मी पण तयार झाली. पण मला थोडंसं बोर वाटायला लागलं होतं रात्रीच्या टायमाला फिरायचं, कसं जायचं. पण माझा तन्मय काय ऐकत नव्हता. मम्मा जाऊया ना, मम्मा जाऊया ना असं त्याचं चालू होतं. मम्मा हो बोल ना. तर मी म्हटली ठीक आहे. मग आम्ही निघालो लाँग ड्राईव्हसाठी. मरीन ड्राईव्ह आमची कार आहे. तर त्या कारने आम्ही कोस्टल रोडनी निघालो. तो मला सांगत होता तन्मय, हा बघ अंबानीचा बंगला इथे आहे, रेवंडचा बंगला इथे आहे, टाटावाल्याचा असा आहे तसं आहे. तो सर्व माहिती मला सांगत होता. मुलांना किती माहिती असतं ना, आजकालचं जनरेशन खूप हुशार झालं आहे.
तर इथे अशा प्रकारे आम्ही मरीन ड्राईव्हला आलो. समुद्राला बघा, म्हणजे हा 12-12:30चा टायमिंग आहे. लाटा छान येत आहेत समुद्राला मस्तपैकी. आणि तन्मय तर काय विचारूच नका, तन्मय तर माझा खूप एन्जॉय करत होता. आणि माझी भाची पण होती, सानू, स्वराज, त्यांचं पण काही विचारू नका. पण तन्मय खूप एन्जॉय करत होता. आणि मस्तपैकी त्याचं चालू आहे. हवा सुटली होती. तो तन्मय तर अलगच दुनियेत जातो. असं काही भेटलं एन्जॉय करायला की त्याचं विचारूच नका. तर अशा प्रकारे आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत मरीन ड्राईव्हला थांबलो. मस्तपैकी बसलो, गप्पा मारल्या. माझी वहिनी होती, माझा भाऊ होता आणि सानू, स्वराज, त्यांची तर गोष्टच अलग होती. ते इथे धावत आहेत, तिथे धावत आहेत. त्यांची मम्मी पण त्यांच्यासोबत धावते. आणि मग मी छोटासा मरीन ड्राईव्हचा व्ह्यू काढला. लाटा येत होत्या पाण्याच्या, तर एक छोटे छोटे फोटो काढले मी. हा आमचा स्वराज बघा किती अतरंगी आहे तो. त्याला पकडूनच उचलूनच घ्यावं लागतं, नाही तर तो धावतच बसतो आहे. असं आहे. छान वाटत होतं. असं वाटतं मुंबई झोपलीच नाही, मुंबई जागी आहे. इतकी लोकं येतात ना मरीन ड्राईव्हला रात्रीच्या टायमाला बसायला. शांत निवांत असं गप्पा मारत असतात. काही लोक तर 4-4, 5-5 वाजेपर्यंत थांबतात. आणि इथे बघा तन्मय डान्स करतो आहे. आणि ही माझी सानू आणि तिची मम्मी. असे छोटे छोटे फोटो काढले आम्ही. फोटो काही व्यवस्थित आले नाहीत, पण काढले आणि शेअर केले आहेत तुमच्याबरोबर. अशा प्रकारे मग दुसरा दिवस उजाडला. मग संडे आला. संडेला उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी यांना सुट्टी होती, तर मी म्हटली छान आपण बेत करूया. तर अशा प्रकारे मी वरण भाताचा कुकर असं म्हणजे लावत आहे. आणि तशा प्रकारे कुकरला शिट्या होतील 3-4 शिट्या. आणि एका साईडला मी कोबीची भाजी करणार आहे. तर व्हिडिओ जरा फास्ट केला आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे. तर तुम्ही पण आषाढी एकादशीला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचे, अशीच तुमच्याकडे पण अशीच गडबड चालू असणार, बरोबर ना. संडे म्हटलं तरी काय आराम नाही आहे आपल्याला, काही ना काहीतरी असतंच. तर अशा प्रकारे मी माझा उपवास सोडायचा आहे. घरात मिस्टर पण आहे, तन्मय पण आहे. रोज तर घरी नसतात ते, मी एकटीच असते. म्हणून म्हटले आज आहेत तर आपण करूया सुरुवात जेवणाची छानपैकी. तर अशापैकी कुकरला शिट्या पण होत आहेत. मी आवाज जरा हे केला आहे कारण की आमच्या घरात ना गडबडच जास्त असते, आवाज जास्त असतो, म्हणून मी व्हॉईस देत आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे मी कोबीची भाजी केली, कसुरी मेथी टाकली त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी जेवणाची तयारी केली. आणि चपातीचं पीठ म्हणजे म्हणजे नेहमी भाकरीच असते, तर संडेला मी चपातीच करते. तर चपातीचं पीठ काय घेतलं मी फास्टमध्ये करून, तुम्हाला फास्टमध्ये दाखवत आहे. व्हिडिओ फास्ट केला आहे, तुम्ही बोर होऊन जाल. लॉंग व्हिडिओ केला तर सर्वच दाखवत बसली तर बोर होऊन जाल, म्हणून मी असं आपला व्हिडिओ फास्ट करते. तर मी इथे वरणाला फोडणी देत आहे. लसूण, कढीपत्ता, जिरा, राई आणि मस्तपैकी असा वास सुटला लसणीला. असा ब्राउनिश रंग आला त्याला, म्हणजे ब्राउनिश असा रंग आला. आणि कुकरमधला भातसुद्धा काढला आणि मस्तपैकी वरण तयार झालं माझं. वरणामध्ये तूप टाकलं मी, कारण की वरणामध्ये तूप टाकलं की वरण भात खायला मजा पण छान येते. इथे या दोघांची मस्ती चालू आहे. तिला विचारते तुझ्या स्कूलचं नाव काय आहे, तर ती म्हणते मला नाही माहीत माझ्या स्कूलचं नाव काय आहे, अशी ती म्हणते. नवीन स्कूलमध्ये गेली आहे ती, ॲडमिशन घेतलं आहे तिच्या पप्पानी, ज्युनियर KGला आहे. ही आहे सानू, हा आहे तिचा भाऊ आणि हा आहे माझा तन्मय. तर तिला विचारत होती, तिची मजा घेत होते मी, पण ती काय म्हणत होती मला माझ्या स्कूलचं नाव माहिती नाही आहे. तर मी तिला सांगत होते असं तुझ्या स्कूलचं नाव आहे, असं सांगायचं. तर अशा प्रकारे मी पापड पण बनवून घेतले उपवास सोडायला. डेली असं आमचं जेवण नसतं, भाजी चपाती, भाजी भाकरी असं असतं. नाश्ता पण इतका काय नसतो, घरी कोणच नसतं, तर म्हणून मी नाश्ता बनवत नाही. आणि अशा प्रकारे मी ताट सजवला आहे. तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ तरी बोला. चला मग बाय.